नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सीएल माझा। चंदगड तालुक्याचे सुपुत्र माजी राज्यमंत्री भरमू पाटील यांनी राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून निवड करावी अशा मागणीचे निवेदन खासदार धनंजय महाडिक यांना पाटील यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून देण्यात आले। ऐन विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भरमू पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या या भूमिकेमुळे चंदगड विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरण बदलणार असल्याचं चर्चेतून दिसून येत आहे। गेली 5-6 वर्ष भरमू पाटील व त्यांचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे कार्य प्रामाणिकपणे करतात। चंदगड विधानसभा मतदारसंघात भाजप पक्ष वाढवण्यासाठी अण्णांच्या बरोबर त्यांच्या कार्यकर्त्यांचा देखील मोठा सहभाग आहे। त्यामुळे पक्षाने देखील याचा विचार करून अण्णांचा सन्मान करणं गरजेचं असल्याचं मत कार्यकर्त्यांच्या चर्चेमधून ऐकायला मिळतंय। 4 दिवसापूर्वी अण्णांच्या गावी बसरगी येथे झालेल्या मेळाव्याप्रसंगी प्रमुख कार्यकर्त्यांनी यासंबंधी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या। आता नाही तर पुन्हा कधीच नाही या भावनेनं कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेत। वेळ पडली तर भरमू अण्णा किंवा त्यांच्या सुनबाई माजी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती ज्योतिताई पाटील या येणाऱ्या विधानसभेसाठी उमेदवार असल्याचे संकेत देखील कार्यकर्त्यांच्याकडून दिले जातात। तेव्हा गेल्या 5-6 वर्षात अण्णा व त्यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन भरमू पाटील यांना राज्यपाल नियुक्त विधान परिषदेवर आमदार म्हणून नियुक्ती करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठांपर्यंत आमची मागणी पोहोचवावी व आपण देखील त्याची दखल घ्यावी अशा मागणीचे निवेदन खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक यांना त्यांच्या कोल्हापूर येथील कार्यालयात भेट देऊन देण्यात आले। यावेळी बसवंत चिगरे, उदयकुमार देशपांडे, भाजप चंदगड तालुका अध्यक्ष शांताराम पाटील, यशवंत सोनार, आप्पा गिलिबिले, नाना डस्के यांनी खासदार महाडिक यांच्यासमोर आपलं मनोगत व्यक्त करत आमच्या मागणीचा योग्य विचार करण्याची मागणी केली। यावेळी माजी राज्यमंत्री भरमू पाटील, भाजप कार्यकारिणी सदस्य संग्राम कुपेकर, माजी जिल्हा परिषद सदस्य सचिन बल्लाळ, माजी सभापती बबनराव देसाई, गोकुळचे माजी संचालक दीपक पाटील, रमेश देसाई, सतीश पाटील, श्रीधर मोहिते, प्रताप सूर्यवंशी, अशोक कदम, रमेश भोसले, जानबा चव्हाण, बंडू चव्हाण, गणपत कनगुटकर, बाजार समितीचे संचालक भाऊकू गुरव, अनिल शिवणगेकर, रमेश पाटील, त्याचबरोबर चंदगड तालुक्याच्या सर्वच भागातून आलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।